सर काय गडबड चालू आहे? ते माझ्या गडबडीचं जाऊ द्या. तुम्ही दिवाळीची खरेदी झाली का? हो झाली ना. हा, किती हजाराची केली? 30-35 हजाराची केली. 35,000ची केली. बरं, गुंतवणूक कितीची करणार? हा, गुंतवणूक कितीची करणार? आता जिथे मॅडम गेले पाहिलं का, त्यांना खरेदीचं विचारलं आपण तर एकदम जोरात आवाज होता, 25,000ची खरेदी केली. आणि नंतर विचारलं गुंतवणुकीचं, मॅडमचा आवाजच बंद झाला. तुमचं पण तसंच होतंय का? तसं करू नका, ही चुकीची पद्धत आहे. आपण श्रीमंतीची डेफिनेशन काय सांगितलेली आहे? आधी गुंतवणूक आणि मग खर्च. चला ठीक आहे, दिवाळी आहे, तुम्ही आता खर्च केला, पण दिवाळीला तुम्ही 25,000 खर्च करू शकता. माझ्या अंदाजाने तुम्ही 25,000पेक्षा जास्तच अमाऊंट तुम्ही टाकू शकता. कशासाठी? धनत्रयोदशी दिवशी तुम्हाला आर्थिक स्थैर्य हवं आहे ना, पैसा हवा आहे, आर्थिक स्थैर्य हवं आहे, विकास हवा आहे, फॅमिली समृद्ध व्हायला पाहिजे. तर अशी कशी होईल? तर नुसतं पूजा करून काही होणार नाही. तर कृतीत आणायचं असेल तर तुम्ही अवश्य गुंतवणूक करा. तुमचा पैसा चिरकाल वाढेल आणि तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल, अशी मान्यता आपली पूर्वीपासून चालू आलेली. ती संधी धनत्रयोदशी ह्यावेळेस अतिशय उत्कृष्ट मुहूर्तावर आलेली, 18 ऑक्टोबरला आलेली आणि शनिवारचा दिवस आहे, त्या दिवशी शनी प्रदोष पण आहे. तर नक्कीच गुंतवणूक करा. तुम्ही खर्चासाठी एवढे म्हणजे काय न विचारता एवढे पुढं असतात, तसं गुंतवणुकीसाठी पण पुढं राहा, असं माझं म्हणणं आहे. तर अवश्य भेट द्या, कॉल करा, किती अमाऊंट गुंतवायची ते सांगा, किती वर्षासाठी ते गुंतवायची ते सांगा, आणि आपण आपल्या कुटुंबाचं आणि मुलांचं भलं करूया. धन्यवाद.